म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, दिवाळीचा हँगओव्हर आता उतरत चाललेला आहे बरं का. हा म्हणजे काही डबे अजून शिल्लक आहेत, चिवडा लाडू करंज्या काही डबे शिल्लक आहेत, पण काही रिकामे झालेले. पण आता हळूहळू त्या सगळ्या पदार्थांची म्हणजे फराळाच्या पदार्थांचा हळूहळू कंटाळा यायला लागलेला आहे नाही काय. आणि मग मागच्या दरवाजाने बटर चिकन मसाला, पाणीपुरी, शेवपुरी असे पदार्थ आत येऊ लागलेले आहेत. चालायचंच. पण कसं आहे, मला ना दिवाळीचे पदार्थ खायला खूप कंटाळा येतो बरं का. म्हणजे मी एखाद दिवस पहिल्या दिवस वगैरे खातो आंघोळीच्या दिवशी वगैरे, पण मी मित्रांकडे जाताना असलं काही घेऊन जात नाही. हां, आणि तिकडे गेल्यानंतर ते खात नाही. मी आपलं साधं त्यांच्याकडे काही रेग्युलर जेवणाचं असेल तेच जेवतो. तर हे रेग्युलर जेवणात जेवण जे असतं ना तेच महत्त्वाचं असतं. आणि ह्याच रेग्युलर जेवणातले वेगवेगळे पदार्थ दाखवायला आपल्याकडे एक मावशी आलेले आहेत. आपण त्यांचं खूप मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? नलिनी दामले. अरे हे माहीतच नव्हतं मला. कुठे राहता आपण? ठाण्याला. ठाण्याला राहता. आणि काय करता? मी पहिल्यांदा शाळेत शिक्षिका होते. 33 वर्ष नोकरी करून ऑफिशियली रिटायर झाले. कुठल्या शाळेत होता तुम्ही? चेंबूरला आरसेप कॉलनीमध्ये जवाहर विद्याभवन. बरं. आणि त्याच्यानंतर मग मी अशी समाजसेवा म्हणजे स्टेशनरीचा धंदा केला. बरं. त्याच्यामध्ये जे मला काही इन्कम आलं ते खोणीला अमेय पालक संघटना आहे. खोणी डोंबिवलीच्या तिथे. तिथे काही मदत केली, वात्सल्याला मदत केली. मग ते थोडं बंद केलं. मग क्लासेस सुरू केले. ठाण्याला जे प्रतिष्ठित मोठाले क्लास आहे तिथे 4-5 वर्ष शिकवलं. आणि तर सगळं बंद करून मी ऑनररी म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या ज्या बालवाड्या आहेत आदिवासी भागात, मोखाडा, जव्हार, खोडाळा वगैरे, तो खोडाळा प्रकल्प या ठिकाणी दर मंगळवारी आम्ही तिथल्या टीचर्स लोकांना ट्रेनिंग द्यायला जातो. 2 मंगळवार खोडाळला, 2 मंगळवार जव्हारला. पण जव्हारला पण आपण बालवाड्या सुरू केलेल्या आहेत. अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांच्या ज्या काळापासूनच्या जी एकूण सगळी आदिवासी परिस्थिती आहे त्यात आपण सुधारणा करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यात मी आपला थोडासा खारीचा वाटा म्हणून काम करते, ऑनररी म्हणून. आता आपण तुमच्या घराकडे येऊया. हो. तुम्ही ठाण्यात राहता. हो. बरोबर. घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझा मुलगा आहे, सून आहे, त्याच्यानंतर जावई, म्हणजे माझं असं छोटस कुटुंब आहे. बरं. 2 नातवंड आहेत. मुलीला मुलगा आहे, मुलाला मुलगी आहे. तो नात इंजिनिअरिंगला आहे. नातू माझा आता एसवायला आहे, CS करतोय आणि पौराहित्य करतो. तो मुलगा काय करतो? मुलगा मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे. मॅनेजर पोस्ट वरती आहे. मोठ्या म्हणजे ठल आहे बरं का मंडळी. केवढी मोठी कंपनी आहे ती बघा. ओके. टाटा इलेक्ट्रिकल कंपनी, ती BMC मध्ये आहे. ती ही आहे मोठ्या पोस्टवरती, ती पण आहे. बरं बरं बरं. आज आमचे खवय्ये आणि मी सुद्धा अतिशय आवडीने वाट बघतोय की आता दिवाळी जस्ट सरलेली आहे आणि दिवाळी झाल्यानंतर एक साधं सात्विक आपल्याला काय पदार्थ मिळतील याबद्दल मीही उत्सुक आहे, आमचे खवय्ये उत्सुक आहेत. आपण किचनकडे जायचं का? या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? पहिल्यांदा आंबाडीची भाकरी. आंबाडीची भाकरी. बर. त्याच्यानंतर या पडवळाच्या बियांची चटणी. पडवळाच्या बियांची चटणी आणि मुळ्याची पचडी. मुळ्याच्या पालाची पचडी. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? आधी पहिल्यांदा भाकरी बनवूया. भाकरी. मला साहित्य सांगता काय काय? हे काय साहित्य? हे ज्वारीचं पीठ आहे, पडवळाच्या बिया, ओलं खोबरं, तीळ, त्याच्यानंतर ही आंबाडी आहे, म्हणजे आंबाडी चिरून घेतलेली आहे ह्याच्यात घालायला, दाणे भाजून घेतलेले आहेत, आमसुलं, कढीपत्ता, साखर, लिंबू, जिरं आणि मोहरी, हिंग, मीठ, लसूण ठेचून घेतलेली आहे आणि ह्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. ओके. आता आपण हे काय बनवतो एक्झॅक्टली? पडवळाच्या बियांची चटणी. पडवळाच्या बियांची चटणी आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत भाकरी. भाकरी म्हणजे आंबाडीची भाकरी. आंबाडीची भाकरी.
हेच वैशिष्ट्य असावं. हा. ओके, आपण आता पहिल्यांदा चटणी बनवायची. हा. काय करायचं त्यासाठी? चटणी आधी पहिल्यांदा जिरं आणि हे घालायचं. बरं, थोडा गॅस मोठा करू का? हा. ही शिकलात की कुठे तुम्ही हे नाही, वेगळी? आमच्याकडे कोकणामध्ये आता आंबाडी आणखीन ह्या वेलीवरचे भाज्या पुष्कळ होतात. हं. सगळ्या प्रकारचे भोपळे, काकडी, पडवळ. मग ह्यातलं सुद्धा काही वाया घालवायचं नाही. हं. त्याच्यामुळे मग आमच्या लहानपणापासून आम्हाला सवय आहे. दुधाच्या भोपळ्याची भाजी, लाल चवळी घालून, त्याच्यानंतर त्याची चटणी, ह्याची चटणी, असं काय काय प्रकार करून तोंडी लावणी म्हणजे करायची. हे पारंपरिक सगळं पारंपरिक चाललंय. आहे आणि ते लहानपणी आमची आई करायची, त्यामुळे ते आमच्या लक्षात आहे आणि आम्ही ते करतो. तुमच्या आईच्या हातचा तुम्हाला अतिशय आवडणारा पदार्थ कुठला होता? पातोळे. पाटोळ्या. हा, ओके. एकदम मस्त पातोळे म्हणजे करायचे. झोपेतून उठवलं तरी हो. खाऊ शकताय. आणि ते अगदी दसऱ्याला ठरलेले आमचे पातोळे. बरं. कारण त्यावेळेला हळदीची पानं होतात, हो. तवसं पण तयार होतात. त्यामुळे तवसं म्हणजे काकड्या. हा. हा, त्यामुळे अगदी मस्त मजा असते त्यावेळेला. भरपूर प्रमाणात सगळीकडे असतं ते. मिरच्या घातल्या. हम्म. त्याच्यानंतर आता थोडी लसूण घालायचे. लसूण घातल्यानंतर आमसूल. ह्याला लिंबू पिळायचं नाही. बरं. कारण का हे तीळ, दाणे हे सगळं असल्या कारणामुळे ते पित्तकारक. हम्म. म्हणून आमसूल पित्तनाशक म्हणून आमसूल घालायचं. एकमेकाला मारक सर. हा, एकमेकाला मारक. आपापसात तुम्ही लावून दिलेली हा, त्याची. त्याच्यानंतर दाणे, तीळ. तीळ. तीळ थंड ना? हो, तीळ थंड नाही, तीळ सुद्धा त्यातलेच तेलकट. तीळ गरम. हो, गरमच. खोबरं, कारण कोकणात आमच्या खोबरं भरपूर होतं त्या कारणाने खोबरं जास्त खोबरं. वापरलं जातं. त्याच्यानंतर ह्या पडवळ्याच्या बिया बर. आणि आता मीठ घालायचं. हम्म. आणि साखर. साखर आपल्या नावाला, हा. पद्धत म्हणून. हो. गॅस घालायला हरकत नाही. घालू? हं. आमच्यापैकी काही खवय्ये जे आहेत ना, ते समोर बसलेले आहेत, इतके जळतात ना माझ्यावर, शपथ. कसे खाता तुम्ही, कसे चिडवता? काय आहे ते आहे, त्याला मी काय करणार? तुम्ही पलीकडे आहेत का, मला काय देऊ दे, है ना? हा. आता ही मस्त पांढरट मिरची झालेली आहे, म्हणजे मिरची अगदी चुरचुरीत झाली आहे. ओके. ती झाली की समजायचं की आता हे झालं. मग आता हे याच्यात बाटल्यात काढायचं भरायचं आणि कुटायचं. हे मिक्सर मधून काढलं तरी चालण्यासारखं चालतं ना. आहे, हो, पण हे मिक्सर- कुटण्यात हा. जास्त मजा आहे. जास्त म्हणजे असे दाताखाली छान येतात दाणे वगैरे असं. हा. किती दिवसांनी कुटतोय मी. पूर्वी तो लोखंडी खलबत्ता हो. असायचा, म्हणजे त्याचं वजन जवळजवळ माझ्या एवढं असायचं. मग आमच्याकडे होता एक, आमच्याकडे पण होता. असं करून उचलायला आमच्याकडे लागायचं. होता पण आम्ही तो देऊन टाकला. फार बारीक करायचं का असं नाही, थोडं? सरसरीत सरसरीत. हे ठीक आहे का? हा, चालेल. का अजून थोडं करू? थोडं थोडं. आणि आता ह्या चटणीवरती कोणी दही घेतो, कोणी तेल घालतो, काही बरोबर. चालतं घेतलं. नुसती सुद्धा छान लागते. उलट खरी नुसतीच चांगली, कारण ह्याच्यामध्ये तेलकट पदार्थ भरपूर आहे. अगदी. दाणे, खोबरं, तीळ, सगळंच आहे. त्यामुळे तेल घ्यायची गरज नाहीये. पण कुणाला आवडत असेल तर घ्यायला हरकत नाही. बस. बस. चटणी आपण करून बघितलेली म्हणजे केलेली आहे, आणि आता आपण भाकरी करायची आहे, बरोबर की नाही मावशी? आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिल्यांदा पीठ घ्यायचं, ओके. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. हम्म. आता ही आपण आंबाडी. ही आंबाडी ह्याच्यात घातल्यानंतर भाकरी कशी लागेल याबद्दल मी बऱ्यापैकी साशंक आहे बरं का. नाही, कारण छान आपण- लागते. हा? छान लागते. आणि हे तिखट थोडंसं घालायचं. लाल मिरच्या लाल ते जास्त घातले तरी चालतील. हिरवी मिरची आहे, हम्म. मीठ घातलं. आणि आता आपण हे एकत्र नाही, पण आपण दोघे हुशार आहोत, हो. हो की नाही? हो. त्यामुळे आम्ही काय केलंय, आम्ही ऑलरेडी भिजून तयार करून तयार. ठेवलेले आहे. वेळ कमी आहे ना आमच्याकडे. सी कसं आहे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पदार्थ कसे दाखवता येतील ह्याच्याकडे आमचा कल असतो. ओके. पीठ लागेल ना तुम्हाला? पीठ लागेल. बरं, घरच्या मंडळींना तुम्ही केलेला कुठला पदार्थ आवडतो?
सगळंच आवडतं, काही नाही आवडत असं नाहीच मला, कारण सगळं मीच करते. फक्त मंगळवारी सुट्टी आहे तुम्हाला? हा, मंगळवार नाही, मी सकाळी लवकर करून जाते. हा. हो, कारण काय आहे, हा सगळ्या घराबाहेर लवकर पडतात. मग सगळं स्वयंपाक पाणी नातवंडांचं, त्याच्यानंतर मोलकरीण आली गेली, सगळं मला, आणि ते करून सगळं मग माझं इतर काम असतात. हे सवय लावली आहे सवय नाही, सवय तुम्ही सवय लावली असेल आहे की नाही? असेल. मला सुद्धा बरोबर आहे की नाही? आता मी आईकडे गेलो की मला आई जे करेल ते खायला लागतं. पण काय आहे, खायला लागतं म्हणजे खायला आवडतं. आणि त्या बिचाऱ्या एवढ्या लांब लांब जातात, मग संध्याकाळी पुन्हा दमून भागून यायच्या. आणि आता आपलं तरी काय उपयोग कुणाला तरी झाला पाहिजे ना चांगला, मग आपण आपलं त्यांच्यासाठी काय काय करीत राहायचं. एक मंगळवार सोडला तर हो, मंगळवारी मात्र मग सकाळी जरा टाकून जाते थोडंसं काम, मग त्या करतात. पाणी लावायला लागेल. पूर्वी भाकरी अशी गॅसवर सुद्धा करायची ना? हो, भाजायची गॅसवरती, पण मी भाजत नाही गॅसवरती, कारण ना भारी गॅस पिठवडा होतो आणि भाकरीपेक्षा ते नंतर निस्तरणं फार कठीण होतं, म्हणून मला ना खरं म्हणजे भाकरी करायला आवडत नाही. म्हणून मग ह्या भाकरीच्या पिठामध्ये काहीतरी घालायचं असं, आणि मग ते पराठ्यासारखं सुद्धा मी करते कधी कधी, कारण ते भाकरी म्हणजे ते लावायचं आणि ते अक्षरशः सगळी शेगडी खराब होते. पण ती फुगलेली भाकरी खायला मजा आहे ना. हे वरचा पापुद्रा काढायचा, त्यात असं साजूक तूप टाकायचं, मग त्यात मीठ टाकायचं आणि मग अशी बंद करायची आणि खायची. त्यात गंमत आहे. ह्याच्यात कशी गंमत येणार मला जरा आश्चर्य वाटतंय. फुगते सुद्धा, फुगते पण ह्याच्यावरच फुगते. कवळी उलटी टाकली ना ती फुगते, पण फुगलेली भाकरी ती फुगलेली भाकरी. ओके, आता ही भाकरी आणि ती चटणी असं ते एकत्र करून बरोबर की नाही? लिहून घ्या. दोन्ही जे आपले पदार्थ आहेत त्यांची कृती आणि साहित्य लिहून घ्या. पडवळाच्या बियांची चटणी आणि अंबाडीची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पडवळाच्या बिया, हिंग, जिरं, कढीपत्ता, मिरची, लसूण, आमसुलं, भाजलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, पांढरे तीळ आणि साखर. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता, लसूण आणि मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये आमसुलं, भाजलेले शेंगदाणे, पांढरे तीळ, ओलं खोबरं, पडवळाच्या बिया, मीठ आणि साखर घालून हे मिश्रण सरबरीत वाटून घ्यावं. अंबाडीची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, अंबाडीची पानं, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये अंबाडीची पानं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून पीठ भिजवावं. या पिठाच्या भाकऱ्या थापून त्या भाजून घ्याव्यात. चला, भाकरी झालेली आहे, त्याच्याबरोबर खायची चटणी झालेली आहे. अजून काहीतरी पाहिजे ना वेगळा पदार्थ. मावशी, आता पुढचा पदार्थ काय बनवतोय? मुळ्याच्या पाल्याची पचडी. मुळ्याच्या पाल्याची पचडी. हा. ओके, मला साहित्य सांगता काय काय? मुळ्याचा पाला चिरलेला बारीक, लिंबू, हा, दाण्यांचं कूट, हिंग, साखर, जिरं आणि मोहरी, त्याच्यानंतर हे मीठ आहे. बस, डन. थोडक्यात आहे. पण आता हे कुठे शिकलात मला सांगा? पारंपरिक 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 मुळे आम्ही लहान असताना आम्ही दळे करायचो स्वतः. शाळेतनं आलो की पहिल्यांदा धावत जायचं, विहिरीचं पाणी काढायचो, दोन्ही भरायच्या आणि दणादण दळ्यानं पाणी घालायचो आणि मग ते दळे कसे पेरायचो, सुस्वागतम, ते बी पेरताना असं लिहायचो आणि मग तसं छान वर यायचो. त्याच्यामध्ये ही मेथी, माठ अशा सगळ्या प्रकारच्या भाज्यांची बिया आम्ही पेरायचो आणि मग आमची स्पर्धा असायची भावंडामध्ये, कुणाचं हे चांगलं होत आहे दळा. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे आधी पहिल्यांदा कोण जाते, दप्तर घरात टाकायचं आणि खाणं पिणं काही नाही, पहिल्यांदा पाणी सोडायला द्यायचं ते दळा म्हणजे वाफा ना? वाफा, पण आमच्या तिकडे दळे म्हणतात म्हणजे असं. आणि मग त्याच्यामध्ये अशी भाजी पेरायची, पण नुसतं अशी नाही पेरायची, तर नावं लिहायची, सुस्वागतम, वंदे मातरम असं लिहायचं आणि मग ती अशी छान वर येतात मस्तपैकी जेव्हा तयार होतात तेव्हा. आणि मग छान असं बघत तिकडे बघायला राहिलं की इतकं छान वाटतं. साधारण किती आठवडे लागतात एकदा तुम्ही बी पेरल्यानंतर? बारीक हे अंकुर वर यायला साधारणपणे 5-6 दिवस लागतात, पण मग त्याला पाणी घालताना फार जपून जपावं लागतं. म्हणजे कसं दोन्ही भरायच्या आणि मग पाणी सोडायचं, असं वरणा नाही घालायचं. वरणा घातला तर मग येतो ना अंकुर, तो पुन्हा मान टाकतो. म्हणून मग ते खालून पाणी त्यांना लागलं ना की मग ते वर चांगले. म्हणजे आपण डोक्यावर पाणी घेतो भस्कन, तसं नाही घालायचं. लहान मुलाला आंघोळ घालताना जसं पाणी घालतात ना, काय पोटावर, काय पायावर घेतात, पोटावर झोपवतात, पाठीवर ठक 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 करून पाणी घालतात वगैरे,
आणि मग ते मोठी झाली ना, एवढ्याला झालं ना हा. रोपटं की मग त्याला कसंही घातलं तर मग ते फोफावून वर येतं. बरं. आणि मग 8 दिवसांनी भाजी काढायला होते. पिक्चर 8 दिवसात- हो, 8 8 दिवसात भाजी दिवसांनी तयार भाजी होते. काढायला होते. आणि मग ती होतच राहते. मग ती झाली एकदा 2-3 वेळा काढून की दुसरे दळे पेरायचे. आणि ही भाजी म्हणजे दारची भाजी दारची भाजी. स्वतः केलेली असते आपण. ओके. आणि आमच्याकडे कशी जागा भरपूर, परसदार एवढं मोठं. कुठलं गाव? आमचं साने गुरुजींचं पालगड गाव माझं. बरं. आता आमची तयारी झालेली आहे, तेल तापलेलं आहे आणि आता आंघोळी झाल्या, आम्ही मोकळे आहोत. आय मीन टू से भाजी करायला मोकळे आहोत. ते तापले, पाणी तापल्याचं असं डोक्यात आलं. आता काय करायचं सांगा? आता पहिल्यांदा तेल तापलेलं आहे. आता पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये मोहरी आणखीन जिरं घालूया. हे मोहरी आणि जिरं हल्ली सगळे एकत्र का ठेवायला लागलेत मला कळत नाही. पूर्वी मसळण्याचा जो डबा वेगळा असायचा, असायचा. ते सगळं वेगळं असायचं. सोय हल्ली आहे, सगळं एकत्र करायला लागलेले आहे. हिंग, हिंग. बस एवढंच झालं. घालायचं. हा, हीच फोडी बंद करू? घालायची. हो. हं. आता ह्याच्यात पाला बारीक चिरून आधी पहिल्यांदा स्वच्छ मिठाच्या पाण्यात मीठ आणि हळद घालून पाला धुवायचा. कारण बरं. मुंबईचा हा पाला आहे, कुठून बरं. येतो माहित नाही. हां. तर त्याच्यावरती कोणत्या पाण्यात तयार झालेला माहित नाही. म्हणून मीठ आणि हळद घालून 2-3 वेळा पाणी बदलून ते एकदम असा मुळा पिळून टाकायचा, पानं काढायची आणि मग ती नंतर चिरायची. ओके. नाहीतर मग ते काळपट पडतो. आणि मग कोणत्याही प्रकारचे आजूबाजूचे काय उडालेले असतील अवशेष ते ह्याच्यामध्ये राहत नाही. हळद आणि मीठ, अँटीबायोटिक आणि मीठ म्हणजे क्षार म्हणून ते सगळं बरं. शुद्ध करून घ्यायचं. ओके. आणि म्हणजे मग अगदी खायला मोकळी. बिनधास्त पाणी खायला मोकळी. करेक्ट. हा. आता ह्याच्यामध्ये दाण्यांचं कूट घालायचं. साखर घालायची. आता काय करायचं पुढे? आता ह्याच्यात लिंबू पिळायचं. हं. फोडणी घालायची. चला, हे आपलं तयार झालं का आता? हो, पचडी. झाले. ओके. म्हणजे आता खायला मोकळे आपण. खायला मोकळे. म्हणजे आपल्याकडे भाकरी आहे, पचडी आहे आणि चटणी आहे. हो. पण ह्याची कृती आणि तुम्हाला साहित्य माहिती नाही, ते लक्षात नाही राहणार. आपण काही एवढे ब्रिलियंट लिहून घ्या, साहित्य आणि कृती. पचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मुळ्याचा पाला, हिंग, दाण्याचं कूट, लिंबाचा रस, साखर, जिरं, मोहरी आणि मीठ. कृती: फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग आणि मोहरीची फोडणी करावी. एका बाउलमध्ये मुळ्याचा पाला घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालावं. या मिश्रणामध्ये फोडणी घालून ती एकजीव करून पचडी सर्व्ह करावी. मावशींचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आम्ही दोघेही आता खाऊन बघणार आहोत. मावशी, तुम्ही खाऊन बघा, मी पण खाऊन बघतो. ही भाकरी कशाची आहेत म्हणाल तुम्ही? ह्याची आंबाडीची. आंबाडीची भाकरी आहे. ती मिरची नुसती ठेवायला दिलेली नाही, ती खायला दिलेली, त्यामुळे मी खातो. एरवी काय असतं माहिती आहे, एरवी चिवडा बिवडा मी हाणतो म्हणजे बसल्या बसल्या 10-12 चकल्या अशा जातात आणि 2 जेवणांच्या मध्ये साधारण एक 5-7 लाडू असे जातात. पण प्रत्यक्ष दिवाळीत मात्र मला खायला आवडत नाही. हा, दिवाळीत मी वेगवेगळे पदार्थ खातो. आणि मग दिवाळी संपल्यानंतर अतिशय आशाभूतपणे मग शंकरपाळ्याचा डबा शोध, लाडवाचा डबा शोध असं सुरू होतं माझं. त्यामुळे घरच्या ज्या माहिती ना माझ्यावर, जेव्हा मिळतं तेव्हा खात नाही तेव्हा शोधत बसतो. माणसाची वृत्ती तशी असते ना, जे आपल्याकडे नाही ते हवं अशी वृत्ती आहे. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की तुमच्याकडे काय भरपूर गोष्टी आहेत पण त्या माझ्याकडे नाही आहेत. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत ना, नवीन नवीन पदार्थ, त्या मला लिहून कळवा. हा, म्हणजे माझी तब्येत चांगली राहील ना. आमचा पदार्थ लिहून घ्या, आय मीन टू से आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि मावशी, तुमचे खूप मनापासून आभार आणि छान छान पदार्थ दाखवले त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पण नुसते धन्यवाद नाही तर आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. माझ्याकडून पण तुम्हाला हो, दिवाळीचा हा सुगंध अत्तराचा तसा तुमच्या जीवनात सतत सुगंध दरवळू दे. आणि आम्हाला आता जसं बोलवलं तसंच वारंवार बोलवत चला. धन्यवाद धन्यवाद. आता हा सुगंध पुढच्या दिवाळीपर्यंत चालेल मला. अगदी. आणि तुमचे जे कार्य करताय त्या कार्यात माझ्या सुद्धा काही एक छोटासा खारीचा वाटा असला तरी हरकत नाही. अनुमान करू नका, हक्काने सांगा. चालेल. चला,
आता निघायची वेळ झालेली आहे, कारण माझी खाण्याची वेळ झालेली आहे. हे काय लिहिले वाचतंय ना, बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवायच्या या भागात मी इथेच थांबतो. आपण पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. बऱ्याच प्रकारचे मासे आहेत जे आपल्याला माहीत होऊन नसतात, आपण कधी पाहिलेले नसतात आणि ते आपल्याला खायचं धाडस कधी होत नाही. तर अशाच काही माशांची आम्ही तुमच्याशी ओळख करून देणार आहे या 2 एपिसोड्समध्ये. सगळ्यात पहिली आपण जी रेसिपी करणार आहोत त्याचं नाव आहे मोरीचं कालवण. त्याच्याबरोबर करणार आहोत झिंग्याचा लाल भात.